To get a latest video, please subscribe the channel. Today we start the new lesson, pollution. Let us discuss the some pollutants. What is meant by pollution and discuss the pollutants. First, air pollution. Reasons of air pollution ते study करणार आहोत, and then effect of air pollution that we see. Pollution, lesson number 8. Observe various problem of the environment. इथे एन्व्हायरमेंट मध्ये होणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते दाखवले आहेत. लेट अस टेक अ फर्स्ट क्वेश्चन. व्हाय दिस प्रॉब्लेम इन द एन्व्हायरमेंट मे हॅव बीन अराइज. हे प्रॉब्लेम का क्रिएट झाले आहेत? इफ वी सी द फर्स्ट पिक्चर, देयर इज अ वॉटर पोल्युशन ड्यू टू फॅक्टरीज आर ऑन द बँक ऑफ वॉटर. इथेच्या फॅक्टरीमुळे इथे वॉटर पोल्युशन होते. फ्रॉम दिस फॅक्टरी टॉक्सिक इन्फ्लुएंट आर रिलीज into the water body without any treatment. कुठलीही ट्रीटमेंट न करता डायरेक्टली इथे वॉटर इन्फ्लुएंट ॲड केलं जातं ते. अँड ऑल्सो टॉक्सिक गॅसेस आर रिलीज टू एअर. टॉक्सिक गॅसेस जे आहे या फॅक्टरीजमधनं रिलीज होत आहे, आर रिलीज फ्रॉम द फॅक्टरी अँड कॉजेस अ एअर पोल्युशन. If we see the second picture, smoke are emit from the car and that causes a air pollution. In third picture also the related to air pollution because of thermal power plant being released some toxic chemicals or toxic smoke into the air that causes air pollution. हे जे काही पिक्चर्स आहे त्या पिक्चर्समध्ये बघितल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की ह्युमन बिंग जो आहे तो त्याची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे अबाउट द एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन, त्याची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनची तो ती घेत नसल्यामुळे हे सर्व प्रॉब्लेम्स काय झाले, अराईज झाले आहे. सो दॅट्स वाय pollution is created. Second, what should be done to overcome these problems. काय केलं पाहिजे हे प्रॉब्लेम्स ओव्हरकम करण्यासाठी, यांच्यावरती मात करण्यासाठी. why should be done, काय केलं पाहिजे तर मानवाचं जे काही नेचर आहे ते त्याने काय केलं पाहिजे, चेंज केलं पाहिजे. थिंकिंग ऑफ ह्युमन बिंग चेंज. ह्युमन बिंगने जी काही थिंकिंग ते आहे ती त्याने बदलली पाहिजे. मॅन इज ओनली थिंकिंग अबाउट इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. तो फक्त इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा विचार करतोय. ड्यू टू दिस पोल्युशन बी रिचिंग हजार्डस लेवल. आणि त्यामुळे जे काही पोल्युशन आहे ते हजार्डस लेवलवरती जात आहे. Many problems have been arise on the earth due to human interference in the nature. हे सर्व जे प्रॉब्लेम्स आहेत ते ह्युमनच्या इंटरफरन्समुळे, दॅट मीन्स ह्युमनने हस्तक्षेप केल्यामुळे नेचरमध्ये होतात. ते जसं की इंडस्ट्रियलायझेशन असेल, इन्क्रीज इन पॉप्युलेशन, मायनिंग दॅट मीन्स खाणकाम, ट्रान्सपोर्टेशन, discriminate use of pesticide and fertilizer are causing pollution on the earth. Indiscriminate that means खूप जास्त प्रमाणामध्ये अति वापर केल्यामुळे फर्टिलायझरचा आणि पेस्टिसाइडचा त्यामुळे अर्थ पोल्यूट होते. इट इज अफेक्टिंग ह्युमन बिंग आणि त्यामुळे ह्युमन बिंग वरती पण इफेक्ट होतो आहे. सो व्हॉट इज मीन बाय पोल्युशन? हियर इज अ डेफिनेशन ऑफ पोल्युशन. Contamination of natural environment that will be harmful to ecosystem. Contamination that means दूषितीकरण होतंय नॅचरल एन्व्हायरमेंटचं, आणि ह्या दूषितीकरणाचा कोणावरती इफेक्ट होतोय, हार्मफुल इफेक्ट होतोय इकोसिस्टीम वरती. दॅट इज कॉल्ड ॲज अ पोल्युशन. कॅन यू टेल वेअर डू यू सी द पोल्युशन अराउंड यू? तुम्हाला कुठे कुठे पोल्युशन तुम्हाला बघायला भेटतं?
We see the pollution in our surrounding many places such as water bodies, जिथे काही पाण्या जसं की रिव्हर असेल, ओशियन असेल, अशा ठिकाणी आपल्याला पोल्युशन बघायला भेटतं. आणि ते का होतं? ड्यू टू फॅक्टरीज और सम केमिकल और इन्फ्लुएंट और वेस्ट मटेरियल आर रिलीज इन टू दॅट बॉडीज, सच ॲज सॉईलमध्ये काही पोल्युटंट मिक्स होतात, एअरमध्ये स्मोक मिक्स होतो, त्यामुळे आपल्या सराउंडिंगला सगळीकडे आपल्याला पोल्युशन हे बघायला भेटतं. सेकंड क्वेश्चन, हाऊ डज द पोल्युशन ऑकर? हे पोल्युशन कशा प्रकारे घडतंय? तर दोन वेने ते घडतंय. एक म्हणजे मॅनमेड आणि दुसरं म्हणजे नॅचरल. नॅचरल ज्या थिंग्स आहे जसं की फॉरेस्ट फायर असेल किंवा काही डस्ट स्ट्रोम असेल, व्हॉल्कॅनिक इरप्शन असेल, अशा काही गोष्टींमुळे, नॅचरल थिंगमुळे पोल्युशन होतं. त्याचप्रमाणे मॅनमेड थिंग्स जसं की ट्रान्सपोर्टेशन, इंडस्ट्रियलायझेशन, स्मोक रिलीज फ्रॉम व्हेरियस ॲक्टिव्हिटी, ज्या काही ॲक्टिव्हिटी केल्यामुळे स्मोक रिलीज कंटिन्युअसली होत असतो, यामुळे एअर पोल्युशन होतं आहे. म्हणजे अशा काही ज्या काही गोष्टी आहेत त्यामुळे, किंवा जे काही फर्टिलायझर, इन्सेक्टिसाइड फील्डमध्ये फार्मरने अति प्रमाणामध्ये वापर केल्यामुळे देखील हे पोल्युशन होत असतं. फर्स्ट पोल्युटंट बघूया आपण. पोल्युटंट्स, फॅक्टर अफेक्टिंग नॅचरल फंक्शन ऑफ इकोसिस्टीम. जे काही फॅक्टर्स आहे त्यामुळे नॅचरल जे काही फंक्शन आहे सिस्टीमचे त्याच्यावरती अफेक्ट होतो, कॉझिंग हार्मफुल इफेक्ट ऑन अबायोटिक अँड बायोटिक फॅक्टर. त्यामुळे बायोटिक जे काही फॅक्टर आहे, बायोटिक फॅक्टर म्हणजे कोणते? तर प्लांट्स आणि ॲनिमल. प्लांट्स आणि ॲनिमलवरती हार्मफुल इफेक्ट होतोय. हे प्लांट्स आणि ॲनिमल हे बायोटिक कंपोनंट आहे आणि अबायोटिकमध्ये येतात एअर, वॉटर, लँड. दॅट मीन्स these both the component are get affected and that substances, जे सबस्टन्स जे काही आहे ते या सगळ्या गोष्टींवरती इफेक्ट करतात, त्याला काय म्हणणार आपण? पोल्युटंट्स. पोल्युटंट मेक द एन्व्हायरमेंट पॉयझनस अँड अनहेल्दी. आपलं एन्व्हायरमेंट पॉयझनस होणार आहे आणि अनहेल्दी असेल. पोल्युटंट मे बी नॅचरल ऑर अ मॅनमेड. ते नॅचरल पण असू शकतात, मॅनमेड पण असू शकतात. Natural pollutants are destroyed due to a course of time by nature's rule. नेचरच्या रूलनुसार नॅचरल पोल्युटंट हे तयार पण होतात नेचरमध्ये, तर त्याच पद्धतीने ते डिस्ट्रॉय पण होतात. मॅनमेड पोल्युटंट आर नॉट. पण मॅनमेड पोल्युटंटचं तसं नसतं, ते दीर्घकाळ एन्व्हायरमेंटमध्ये राहतात. First we see the air pollution. Let us discuss in detail about air pollution. Can you recall? Plot a graph showing the proportion of various gases in the earth atmosphere. एक काय करा, ग्राफ प्लॉट करा आणि जे काही गॅसेस आहे, व्हेरियस गॅसेस अर्थ वरती ॲटमॉस्फिअरमध्ये जे काही गॅसेस आहे त्या गॅसेसचा एक ग्राफ बनवा. Why is it said that air is a homogeneous mixture of different gases? We know homogeneous mixture. We know that air contains O2, N2, SO2, some inert gases, water vapors. These are some gases. Air is a mixture of many gases. So air is a uniform mixture. So it is called as a homogeneous mixture. Which different hazardous gases are released through the fuel combustion? फ्युएलचं कंबशन झाल्यामुळे कोणकोणते हजार्डस गॅसेस बाहेर पडत असतात? तर कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, सल्फर डायऑक्साइड. दीज आर व्हेरियस ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन. काही ऑक्साइड सुद्धा नायट्रोजनचे रिलीज होत असतात. सो दीज हजार्डस गॅसेस आर रिलीज थ्रू फ्युएल कंबशन. फ्युएल कंबशन म्हणजे फ्युएल बर्न झाल्यामुळे हे काय होत असतात? बाहेर पडत असतात. Contamination of air by harmful substance like a poisonous gases, smoke, particulate matter, microbe, etc. is called as air pollution. जे काही पॉयझनस सबस्टन्स आहे, स्मोक, पर्टिक्युलेट मॅटर, हे सर्व एअरमध्ये मिक्स होतात आणि त्यामुळे एअर कॉन्टॅमिनेट होतो, म्हणजे दूषित होतो, तेव्हा त्या सिच्युएशनला आपण काय म्हणणार आहे? एअर पोल्युशन.
Reasons of air pollution. What are the reasons? Let us discuss. Can you tell which factor are responsible for air pollution in the following pictures? कुठले कुठले फॅक्टर्स आहे? इथे फर्स्ट दिसतंय फॉरेस्ट फायर इज द फर्स्ट फॅक्टर अँड इट इज अ नॅचरल रिझन. नेक्स्ट इज अ volcanic eruption, that is also natural, and here is a smoke emitting from a cars or vehicles. The third picture is a man-made reasons. So air pollution due to a different factor. हे सगळे फॅक्टर्स आहे की ज्यामुळे एअर पोल्युशन होत आहे. हे जे फर्स्ट आहे ते नॅचरल आहे आणि थर्ड हे मॅनमेड आहे. Reasons of air pollution. First, natural reasons and then man-made reasons that we see. In natural reasons, first volcanic eruption. जेव्हा volcanic eruption होतं तेव्हा solid, gases and liquid material emerge out through a eruption. त्या इरप्शन मधनं सॉलिड, लिक्विड मटेरियल किंवा गॅसेस मटेरियल सर्व काही बाहेर पडत असतं. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन सल्फाइड, सल्फर डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, अमोनियम क्लोराइड, हायड्रोजन वेपर्स, डस्ट एक्सेट्रा. दीज मटेरियल आर गेट रिलीज through eruption. Second, earthquake. Poisonous gases and water vapors from inside of the earth are released into the air. जेव्हा earthquake होतो तेव्हा poisonous gases, water vapor earthच्या inside मधनं बाहेर पडतात, रिलीज होतात. Third, cyclones and dust storm. Dust, soil, garbage, pollens, microbe are mixed with the air. हे जे काही डस्ट आहे, सॉइल आहे, गार्बेज यामधलं बरेचसं मटेरियल काय होत असतं, बाहेर पडत असतं. जेव्हा सायक्लोन सारखी सिच्युएशन होते किंवा डस्ट स्ट्रोम येतो त्यावेळेस हे सर्व एअरमध्ये मिक्स होतं आणि एअरमध्ये मिक्स झाल्यामुळे एअर पोल्यूट होतो. फोर्थ, फॉरेस्ट फायर release carbon dioxide, sulfur dioxide, hydrogen sulfide, smoke in air. या फॉरेस्ट फायरमुळे सर्व गॅसेस एअरमध्ये रिलीज होतात. फिफ्थ, मायक्रोब्स इन एअर. स्पोर्स ऑफ बॅक्टेरिया. काही ठिकाणी जे काही बॅक्टेरियाची ग्रोथ होते ते स्पोर्स असतात, ते एअरमध्ये मिक्स होतात. फंगी आर मिक्स विथ द एअर आणि हे जे स्पोर्स फंगी एअरमध्ये मिक्स झाल्यामुळे एअर पोल्युशन होत असतं. सो दीज 5 आर नॅचरल रिझन्स. नेक्स्ट, मॅनमेड रिझन्स. फर्स्ट, बर्निंग ऑफ फ्युएल लाईक अ कोल, टिंबर, LPG. म्हणजे कोळसा असेल किंवा जळाऊ लाकूड असेल किंवा LPG, केरोसिन, डिझेल, पेट्रोल रिलीजेस कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, लीड, कंपाऊंड्स. लीडचे जे काही कंपाऊंड्स असतील हे सर्व रिलीज एअरमध्ये होतात. दॅट कॉजेस एअर पोल्युशन. सेकंड, बर्निंग ऑफ सॉलिड वेस्ट. ॲग्रिकल्चर वेस्ट असेल, बऱ्याचदा ॲग्रिकल्चरमध्ये तयार झालेला जो काही कचरा असेल तो बऱ्याचदा बर्न केला जातो अँड दॅट बर्निंग प्रोसेस कॉजेस एअर पोल्युशन. इन द ओपन स्पेस कॉजेस द एअर पोल्युशन. त्यामुळे ओपन स्पेसवरती डायरेक्टली एअर पोल्युशन होतं. सेकंड, industrialization. Smoke is released in large quantity from various factories. Sulfur powder, nitrogen oxide, cotton seeds powder in the air. बऱ्याचदा काय होतं, स्मोक लार्ज क्वांटिटीमधनं फॅक्टरीजमधनं बाहेर पडतो. सल्फर पावडर असेल, नायट्रोजन ऑक्साईड असतील, कॉटन सीड पावडर असेल, यामुळे एअर पोल्यूट होतो. थर्ड, ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स अँड ब्लास्ट. बऱ्याचदा ॲटॉमिक एनर्जी प्लांटमधनं यूज ऑफ इलिमेंट लाईक युरेनियम, थोरियम, ग्राफाईट, प्लुटोनियम अशासारखे इलिमेंट यूज केल्यामुळे रिलीज रॅडिएशन इन एअर. एअरमध्ये रॅडिएशन रिलीज होतात अँड दस पोल्युशन इज ऑकर. त्यामुळे पोल्युशन होतं. थिंक अबाउट इट. If a natural materials are pollutant, why do we not pursue their adverse effect during their use? जे काही नॅचरल पोल्युटंट आहे त्यांचा ॲडव्हर्स इफेक्ट आपल्याला यूज करत असताना का समजत नाही?
When such a material are referred as a pollutant, आणि ते मटेरियल कधी आपल्यासाठी पोल्यूट ठरणार आहे? जर नॅचरल मटेरियल किंवा नॅचरल पोल्युटंट्सचा विचार केला तर ते शॉर्ट पिरियड करता ॲक्टिव्ह असतात. ड्यू टू नॅचरल रिझन्स देअर ॲक्टिव्हिटी इज लिमिटेड. काही नॅचरल रिझन्समुळे त्यांची ॲक्टिव्हिटी लिमिट असते आणि शॉर्ट पिरियड करता ते ॲक्टिव्ह असतात आणि नंतर ते एन्व्हायरमेंटमधनं डिकम्पोज होत असतात. आणि त्यांचे जे काही सोर्सेस असतात ते कंटिन्युअस नसतात आणि ते रेग्युलर मॅनरमध्ये स्प्रेड होत नाही. जसं की मॅनमेड पोल्युटंट हे रेग्युलर मॅनरमध्ये स्प्रेड होतात, तसे नॅचरल पोल्युटंट हे रेग्युलर मॅनरमध्ये स्प्रेड होत नाही. आपण असं म्हणू शकतो किंवा हे जे नॅचरल पोल्युटंट आहे ते त्या सबस्टन्सला आपण अवॉइड करू शकतो किंवा लार्ज क्वांटिटीमध्ये जो काही आपण वापर करतोय तो वापर आपण टाळू शकतो. हे जे काही पोल्युटंट आहे जर आपण जास्त प्रमाणामध्ये जर वापरले तर ते आपल्यासाठी टॉक्झिसिटी क्रिएट करू शकतात आणि एन्व्हायरमेंटचा जो काही बॅलन्स आहे तो बॅलन्स सुद्धा डिस्टर्ब होऊ शकतो. नेक्स्ट आहे यूज युअर ब्रेन पॉवर. फर्स्ट, विच टाइप ऑफ पोल्युटंट आर ऑब्झर्व्ड? पोल्युटंट्स आर ऑफ मेनी टाइप्स और व्हॅरिड टाइप्स. खूप सारे टाइप्स आहे पोल्युटंटचे. देअर क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू सोर्स. त्यांचं पोल्युटंटचं क्लासिफिकेशन हे सोर्सनुसार किंवा कुठली इकोसिस्टीम पोल्यूट होत आहे याच्यावरती सुद्धा डिपेंड असणार आहे त्यांचे टाइप्स अँड अकॉर्डिंग टू देअर कॅरेक्टरिस्टिक ऑल्सो. तर पोल्युटंट हे जर विचार केला तर मेनली डिग्रेडेबल पोल्युटंट असतात, काही नॉन डिग्रेडेबल पोल्युटंट असतात. तर ते जे डिग्रेडेबल, वेदर द पोल्युटंट आर डिग्रेडेबल और नॉन डिग्रेडेबल. सेकंड क्वेश्चन, द पोल्युटंट विच आर डिग्रेडेबल दॅट मीन्स ते फंगी किंवा बॅक्टेरियाच्या हेल्पने जे डिकम्पोज होतात त्या पोल्युटंटला, त्या पदार्थांना आपण बायोडिग्रेडेबल म्हणतो. आणि जे पोल्युटंट एन्व्हायरमेंटमध्ये दीर्घकाळ राहतात जसं की प्लास्टिक, थर्मोकॉल, काही मेटलचे ऑब्जेक्ट्स हे दीर्घकाळ एन्व्हायरमेंटमध्ये साठतात आणि त्यांना कोणीही डिस्ट्रॉय करू शकत नाही किंवा बॅक्टेरिया आणि फंगीच्या मदतीने ते डिकम्पोज होत नाही, अशा पोल्युटंटला आपण काय म्हणतो? नॉन बायोडिग्रेडेबल. मग जसे की पोल्युटंट एअरमध्ये स्प्रेड होणारे गॅसेस असतील किंवा पर्टिक्युलेट मॅटर असेल, हे सुद्धा काय होतात? हे सुद्धा काय आहे? नॉन डिग्रेडेबल आहे आणि ते जे काही हे गॅसेस मॅटर असेल किंवा पर्टिक्युलेट मॅटर असेल त्यांच्यामध्ये कॉन्स्टंटली केमिकल रिॲक्शन होत असते. काही पोल्युटंट हे दोन्ही टाईप्सचे असतात, वॉटरला पोल्यूट करणारे किंवा लँडला पोल्यूट करणारे, अशा प्रकारचे काही पोल्युटंट असतात जसे की प्लास्टिक, थर्मोकॉल एक्सेट्रा. सो दीज आर यूज युअर ब्रेन पॉवर क्वेश्चन्स. थिंक अबाउट इट. फर्स्ट, व्हॉट आर द रिझन other than above mentioned responsible for air pollution? एअर पोल्युशनसाठी कोणकोणते रिझन्स आहेत जे आधी मेन्शन केले त्या व्यतिरिक्त? तर व्हेइकल्स, ऑटोमोबाईल्स व्हेइकल्स जसं की 2 व्हीलर, 4 व्हीलर हे कंटिन्युअसली जास्त प्रमाणामध्ये इन्क्रीज होत आहे, त्यांचा नंबर इन्क्रीज होतोय आणि हेवी ट्रॅफिकमुळे एअर पोल्युशन हे जास्त प्रमाणामध्ये होत आहे. त्याचप्रमाणे कन्स्ट्रक्शन ऑफ इंडस्ट्रीज, डिमॉलिडेशन ऑफ ओल्ड बिल्डिंग ह्या तोडल्या जातात किंवा रोडचं कन्स्ट्रक्शन असेल किंवा इतर ॲक्टिव्हिटी असतील, या सर्व ॲक्टिव्हिटीमुळे पर्टिक्युलेट जे काही मॅटर आहे ते एअरमध्ये मिक्स होतं आणि त्यामुळे एअर पोल्युशन होत असतं. पर्टिक्युलेट मॅटर दॅट मीन्स मायक्रोस्कोपिक असे कण असतात ते हवेमध्ये मिक्स होतात. त्यानंतर बर्स्टिंग ऑफ क्रॅकर्स ऑन द ऑकेजन ऑफ फेस्टिवल्स अँड सेरेमनी, अशा वेळेस फायर क्रॅकरमुळे सुद्धा पोल्युशन होतं किंवा स्प्रेड ऑफ गुलाल. These causes air pollution. Some aeroplane traffic, rocket launching, industrial farming, these also causes air pollution. Second,
whether the vehicle with a two-stroke engine cause a more pollution than four-stroke. टू-स्ट्रोक इंजिन पेक्षा फोर-स्ट्रोक इंजिन जर व्हेकलला असेल, टू-स्ट्रोक इंजिन पेक्षा किंवा व्हेकल विथ अ टू-स्ट्रोक इंजिन, टू-स्ट्रोक इंजिन जर असेल व्हेकलचं तर जास्त पोल्युशन होणार आहे फोर-स्ट्रोक पेक्षा. असं का? तर जनरली टू व्हीलर्स ज्या असतात तर त्या टू व्हीलर्सला हे टू-स्ट्रोक इंजिन असतं आणि त्या इंजिनमध्ये जे काही फ्युएलचं बर्निंग असतं ते लेस इफिशियंटली किंवा व्यवस्थितपणे होत नाही. इंजिन लेस इफिशियंट इन अ बर्निंग द फ्युएल, म्हणजे तिथे फ्युएल चांगल्या प्रकारे बर्न होत नाही आणि बर्न न झाल्यामुळे जे काही पोल्युटंट असतात ते हवेमध्ये मिक्स होतात आणि त्यांची जी काही एक्झॉस्ट सिस्टीम असते ऑल्सो लेस इफेक्टिव्ह ॲट रिमूव्हिंग पोल्युटंट रिमूव्ह करणारी एक्झॉस्ट सिस्टीम सुद्धा टू स्ट्रोकची एवढी इफेक्टिव्ह नसते. पण फोर स्ट्रोकचं जर आपण बघितलं तर फोर स्ट्रोकमध्ये कॅटॅलिटिक कन्व्हर्टर असतात आणि तिथे फ्युम्स ज्या असतात तिथे एक्झॉस्ट होत असतात व्यवस्थितपणे आणि त्यामुळे केमिकल्स किंवा जे काही मटेरियल आहे ते कमी प्रमाणामध्ये फोर स्ट्रोक इंजिन असेल तर कमी प्रमाणामध्ये पोल्युशन होत असतं आणि त्यामुळे जे काही रेस्पिरेटरी डिसीज असतील किंवा लंग्सचे जे काही आजार असतील तर ते कमी होऊ शकतात. सेकंड आपण बघूया इंटरनेट माय फ्रेंड. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट द लार्ज व्हॉल्कॅनोज ऑफ द वर्ल्डमध्ये जे काही लार्ज व्हॉल्कॅनोज झालेले आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला कलेक्ट करायला लावली. नेक्स्ट, कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट द इफेक्ट ऑफ एअर पोल्युशन ऑन ह्युमन हेल्थ. ह्युमन हेल्थवरती काय इफेक्ट होतोय फ्रॉम लार्ज सिटीज, जास्तीत लार्ज सिटी असेल किंवा अँड व्हिलेज फ्रॉम महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्रातले व्हिलेज आणि सिटीज इथे पोल्युशनचा काय इफेक्ट होतोय ह्युमन हेल्थवरती त्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला कलेक्ट करायची आहे. नेक्स्ट, peeping in a history. There had been thick fog in London due to air pollution during 5 to 9 December. 5 to 9 डिसेंबरमध्ये लंडनमध्ये थिक फॉग क्रिएट झाला होता. स्मोक ड्यू टू अ बर्निंग ऑफ कोल हॅड मिक्स्ड. त्याचं रिझन होतं तर कोल बर्निंग केल्यामुळे स्मोक मिक्स झाला आणि त्यामुळे थिक फॉग सारखी कंडिशन तिथे क्रिएट झाली. डार्क शॅडो ऑफ दी स्मॉक रिमेन इन द सिटी फॉर कॉन्झिक्युटिव्ह 5 days. आणि ती जी डार्क शॅडो तयार झाली त्या स्मॉकची ती जवळजवळ 5 दिवस तिथे राहिली आणि सेम सिच्युएशन ऑकर झाली 3rd to 6 डिसेंबर 1962 मध्ये. In 1948, Petersburg was named as a black city when smoke and soot caused a night-like situation during daytime. पीटर्सबर्ग यांनी ब्लॅक सिटी असं नाव दिलं जेव्हा अशी सिच्युएशन क्रिएट झाली, स्मोक आणि सूट मिक्स झाल्यामुळे नाईट सारखी सिच्युएशन डे टाईममध्ये क्रिएट झाली, तेव्हा त्यांनी ब्लॅक सिटी असं नेम दिलं.